नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. ऑगस्ट महिन्यामध्ये जे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे, त्यासाठी शासनानं अनुदान मंजूर केलेलं आहे आणि तुम्हाला हेक्टरी ₹8,500 प्रमाणे हे अनुदान तुमच्या डी-बी-टी लिंक बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. आणि आता यासाठीचं आधार प्रमाणीकरणाची प्रोसिजर ही सुरू झालेली आहे. म्हणजे तुम्हाला यासाठी अनुदान मिळण्यासाठी ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. ई-के-वाय-सी केल्यानंतर म्हणजे आधार प्रमाणीकरण केल्यानंतरच डी-बी-टी लिंक बँक खात्यामध्ये हे तुमचे अनुदान जमा होणार आहे. आता आधार प्रमाणीकरण कसे करायचे आहे, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, आधार प्रमाणीकरण तुम्हाला कुठे करायचे आहे, या सर्व संबंधीची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशनला ऑल ओव्हर सेट करायला विसरू नका. तर तुम्हाला आधार प्रमाणीकरण करण्यासाठी एक विशिष्ट क्रमांकाची आवश्यकता असते. तो विशिष्ट क्रमांक तुम्हाला तुमच्या गावातील तलाठी यांच्याकडून मिळेल. तलाठी काय करत आहे, क्रमांकाची जी यादी आहे ते गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करतील किंवा तलाठी सज्जाला अडकवतील. त्यामधून तुम्हाला तुमचा विशिष्ट क्रमांक शोधायचा आहे आणि विशिष्ट क्रमांक मिळाल्यानंतर ई-के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये जायचं आहे. तिथे जाऊन तुम्हाला तो विशिष्ट क्रमांक द्यायचा आहे. विशिष्ट क्रमांकावरून आपले सरकार सेवा केंद्र धारक तुमची ई-के-वाय-सी करतील आणि ई-के-वाय-सी केल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये डी-बी-टीला लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये हे अनुदान जमा केले जाईल. चला तर मग पाहूयात की ई-के-वाय-सी म्हणजे आधार प्रमाणीकरण कसे करायचे. ई-के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला विशिष्ट क्रमांक, ज्याला पंचनामा कोड किंवा व्ही-के नंबर म्हटला जातो, तो व्ही-के नंबर, पंचनामा कोड लागणार आहे. या यादीमध्ये तुम्ही पाहू शकता सीरियल नंबर दिलेला आहे, जी-आर रेफरन्स नंबर दिलेला आहे. जी-आर जो आहे तो 23/9/2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला होता. त्यानंतर पंचनामा आय-डी, पंचनामा कोड आणि बेनिफिशरी फर्स्ट नेम, लास्ट नेम दिलेला आहे, ग्रामपंचायत दिलेलं आहे आणि स्टेटस देण्यात आलेला आहे की यांची ई-के-वाय-सी पेंडिंग आहे. यामधील तुम्हाला तुमचं नाव शोधायचं आहे, तुमचा पंचनामा कोड म्हणजे विशिष्ट कोड घ्यायचा आहे आणि त्याच्या आधारे तुम्हाला आधार प्रमाणीकरण करायचं आहे. या ज्या याद्या आहेत ते तुम्हाला तुमच्या गावातील तलाठी व्हॉट्सअप ग्रुपवर, तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवरही टाकतील किंवा तुमच्या तलाठी सज्जाला अडकवण्यात येतील. त्या त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमचा पंचनामा कोड, व्ही-के नंबर घ्यायचा आहे. व्ही-के नंबर मिळाल्यानंतर तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जायचं आहे आणि त्यामध्ये ई-के-वाय-सी करायची आहे. आता जे आपले सरकार सेवा केंद्र व्ही-एल-ई असतील त्यांनी कशी ई-के-वाय-सी करायची आहे पहा. cscservices.mahaonline.gov.in यामध्ये तुम्हाला व्ही-एल-ई लॉगिनमध्ये यायचं आहे. व्ही-एल-ई लॉगिनमध्ये आल्यानंतर तुमचा युजर आय-डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉगिन करून घ्यायचं आहे. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला असा पॉपअप दाखवणार आहे. त्यामुळे तुम्हाला याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला विविध प्रकारचे ऑप्शन पाहायला मिळतील. त्यामध्ये तुम्हाला आधार प्रमाणीकरण असे ऑप्शन पाहायला मिळेल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आधार प्रमाणीकरण, नैसर्गिक आपत्ती, शेती पिके नुकसान मदत, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर डिझास्टर मॅनेजमेंट नावाची वेबसाईट ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला विशिष्ट क्रमांक टाकून सर्च करायचं आहे. यामध्ये विशिष्ट क्रमांक, शेतकऱ्याचं गाव, गट क्रमांक, तोटा प्रकार, बाधित क्षेत्र, हेक्टरमध्ये वितरित केली जाणारी रक्कम, आधारनुसार शेतकऱ्याचं नाव, त्यानंतर शेतकरी आधार क्रमांक, त्यानंतर बँकेचं नाव, बचत खाते क्रमांक, बँक आय-एफ-एस-सी कोड आणि मोबाईल क्रमांक, ही सर्व माहिती तुम्हाला दाखवणार आहे. या ठिकाणी विशिष्ट क्रमांक टाकून तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्ही पाहू शकता या शेतकऱ्याचं पूर्ण माहिती आलेली आहे. हेक्टर 2 हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे. यांना ₹17,000 मिळणार आहेत. शेतकऱ्याचं नाव येणार आहे, आधार क्रमांकाचे लास्टचे 3 डिजिट, बँक कुठली आहे, मोबाईल नंबर कुठला आहे, ही सर्व माहिती तुम्हाला इथं पाहायला मिळेल. यामध्ये शेतकऱ्याची सर्व माहिती जर बरोबर असेल, काहीही चुकलेलं नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, नो ग्रीव्हन्स म्हणजे कुठल्याही प्रकारची तक्रार नाही, यासमोर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी सिलेक्ट करून तुम्हाला ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. ई-के-वाय-सी करण्यासाठी नो ग्रीव्हन्स सिलेक्ट करायचं आहे. आधार ई-के-वाय-सी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. ओ-टी-पी किंवा बायोमेट्रिक्स तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ओ-टी-पीने करायचे असेल तर ओ-टी-पीने करू शकता किंवा बायोमेट्रिक्सनेही तुम्ही करू शकता. बायोमेट्रिक्स सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं कन्सेंट द्यायचं आहे. याला ॲग्री करायचं आहे टिक मार्क करून आणि तुम्हाला इथं डिव्हाइस सिलेक्ट करायचे आहे, मंत्र आणि व्हॅलिडेट यू-आय-डी यावरती क्लिक करून तुम्हाला थंब घ्यायचा आहे त्या शेतकऱ्याचा. आणि जर तुम्ही ओ-टी-पीने करत असाल तर शेतकऱ्याच्या आधार लिंक असलेल्या मोबाईलवर ओ-टी-पी जाणार आहे. तो ओ-टी-पी तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. आधार लिंक मोबाईल नंबरवर आलेला ओ-टी-पी तुम्ही व्हेरीफाय करून घ्या. अशा प्रकारे तुम्ही या शेतकऱ्याचं आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे. परंतु याच्यामध्ये काही चुकलेलं असेल तर त्यासाठी ई-के-वाय-सी कशी करायची आहे. अनेबल टू ऑथेंटिकेट ॲग्री विथ ऑल
जर तुमचं सर्व बरोबर असेल परंतु ऑथेंटिकेशन होत नसेल, तर तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे आणि त्याची पावती तलाठी यांच्याकडे तुम्हाला जमा करायची आहे. त्यानंतर 3 नंबरला अनेबल टू ऑथेंटिकेट डिसॲग्री आधार. आधार नंबर जर चुकला असेल तर 3 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करून के-वाय-सी करून घ्या. त्यानंतर डिसॲग्री गट गट क्रमांक जर चुकलेला असेल तर 4 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. 5 नंबरला डिसॲग्री बँक डिटेल्स. बँक डिटेल्स जर चुकलेली असतील तर यावरती क्लिक करून तुम्हाला ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. 6 नंबरला अनेबल टू ऑथेंटिकेट डिसॲग्री नेम, आधार अँड गट क्रमांक अँड बँक डिटेल्स. सर्व डिटेल्स जर चुकली असतील नाव, आधार, गट क्रमांक आणि बँक डिटेल्स तर 6 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. डिसॲग्री नेम अँड आधार. नाव आणि आधार चुकलं असेल तर 7 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करा आणि अनेबल टू ऑथेंटिकेट डिसॲग्री नेम जर चुकलेला असेल तर 8 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. जर तुमची कसल्याही प्रकारची तक्रार असेल म्हणजे 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर, 7 नंबर आणि 8 नंबर याला सिलेक्ट करून जर तुम्ही ई-के-वाय-सी केली, तर त्याच्यामध्ये काहीतरी चुकलेलं आहे. तुम्ही दुरुस्तीसाठी ई-के-वाय-सी करत आहात असा त्याचा अर्थ होतो आणि अशी ई-के-वाय-सी केल्यानंतर तुम्हाला त्याची तक्रारीची पावती घ्यायची आहे. त्या तक्रारीच्या पावतीची प्रिंट घ्यायची आहे. तुमचं आधार आणि बँक पासबुकची झेरॉक्स तुम्हाला तहसील कार्यालय तसेच तलाठी यांच्याकडे द्यायची आहे. सर्व माहिती बरोबर असेल तर नो ग्रीव्हन्स याला सिलेक्ट करून तुम्हाला आधार ई-के-वाय-सी हा पर्याय निवडायचा आहे. ओ-टी-पीनं तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. आलेला ओ-टी-पी तुम्हाला एंटर करायचा आहे. आलेला ओ-टी-पी एंटर करायचा आहे आणि ओ-टी-पी व्हेरिफाय करून तुम्हाला ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला असं दाखवेल आधार ऑथेंटिकेशन इज सक्सेसफुल. त्यानंतर तुम्हाला प्रिंटवरती क्लिक करायचं आहे आणि याची आधार प्रमाणीकरण झाल्याची पावती तुम्हाला डाउनलोड पी-डी-एफ यावरती क्लिक करून डाउनलोडही करायची आहे आणि याची प्रिंटआउट काढून तुम्हाला त्या शेतकऱ्याला द्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही महाऑनलाईनवरून डिझास्टर मॅनेजमेंट यामधून आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे. आधार प्रमाणीकरण करत असताना तुम्हाला काहीही चुकीचे नसेल तर नो ग्रीव्हन्स यावरती क्लिक करायचं आहे. परंतु काही चूक झाली असेल तर तुम्हाला योग्य पर्याय यावरती क्लिक करून तुम्हाला त्याची तक्रार करायची आहे. तक्रारीची पावती तुम्हाला तलाठी आणि तहसील ऑफिस यांच्याकडे जमा करायची आहे. त्यानंतर तुमच्या ज्या काही चुका झालेल्या असतील त्यामध्ये दुरुस्ती होऊन तुम्हाला नवीन एक विशिष्ट क्रमांक दिला जाईल आणि तो नवीन विशिष्ट क्रमांक आल्यानंतर तुम्हाला के-वाय-सी करून घ्यायची आहे. ही के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 10 ते 15 दिवसांमध्ये किंवा 1 महिन्याच्या आत तुमचे हे जे पैसे आहेत ते तुमच्या डेबिट लिंक बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतील. तर असा हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.